जय जय रघुवीर समर्थ. श्लोक. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत अनंत शोधून पाहे. अर्थ. डोळ्यांना जे दृश्य, जग किंवा भौतिक वस्तू दिसतात त्या कल्पकोडी म्हणजे अवघड, कठीण, जे करण्यासाठी विशेष गुंतागुंतीचे आहे आणि ते अगदी अकस्मात आकाराला म्हणजे अचानक समोर आले, पण सर्व पुढे जाईल, मागे काही नाही राहील, त्याला सुद्धा काळ हळूहळू मागे सारतो. हे मना, या जगतामध्ये सगळीकडे संत अनंत भरून राहिलेले आहे, त्याचा फक्त तू शोध घ्यावा, असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी यांनी सांगितलेला आहे. ते म्हणतात की या जगामध्ये डोळ्यांना भरपूर भौतिक वस्तू दिसतात, पण त्या कल्पकोडीप्रमाणे असतात. त्यांचे विशेष गुंतागुंतीचे अगदी अकस्मात आकाराला डोळ्यासमोर येतात, कारण त्यामुळे आपल्याला काहीतरी त्रास होणार असतो. म्हणून सदैव आपण मनामध्ये कोणतीही अकस्मात अडचण आपल्याला निर्माण होऊ नये यासाठी आपण संतांचा उपदेश घ्यावा आणि ते जगतामध्ये अनंत आहेत, फक्त तू त्यांचा शोध घ्यावा असा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. जर आपल्यावर एखादे संकट आले तर ते सुद्धा हळूहळू मागे जाते, त्यामुळे आपण धीर धरायला शिकायला पाहिजे. धीर धरावा आणि जे संकट आहे ते हळूहळू मागे जाते. या जगतामध्ये संतांचा उपदेश आपल्याला खूप मोलाचा आहे आणि तो आपण अंगीकार करावा. देवाची भक्ती करावी, साधना करावी, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आलेले संकट, आपल्या मनामध्ये आलेले कुविचार ते नाहीसे होतात आणि आपल्याला देव या सर्वामधून आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपले मन अगदी निर्मळ, आनंदी राहतं. म्हणून आपण सदैव चांगला विचार करावा आणि भक्ती करावी, असं आपल्याला सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.